बीडमधल्या अल्पत नक्षलवादांना भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे. तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा 3-4 बोटं तुमच्याकडे वळली. बीडमधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे. मला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस. एक नाही 2 मंत्री त्या भागातले ज्यांनी ही हत्याकांड घडवलेली आहे हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे. शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही. मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला? असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही. देवेंद्र फडणवीस, आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपण कायद्याचे रक्षक आहात. या राज्याचे गृहमंत्री जे आहात आपण झालेला ते फक्त विरोधकांचा काटा काढण्यासाठी झालेला नाही किंवा आपल्या सहकाऱ्यांचे आणि आपल्या पक्षाचे गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आपल्याला गृहमंत्रीपद मिळालेलं नाही.